मुंडे साहेबांनंतर प्रीतम मुंडे या डॉक्टरकीचं करिअर सोडून राजकारणामध्ये आल्या असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मी राज्य प्रीतम जिल्हा सांभाळायच्या दोघींमध्ये चांगला समन्वय आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। तर मी 10 वर्ष खासदार तरी पंकजा मुंडेच माझ्या नेत्या असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं। नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आले नाहीत असं मिश्किलपणे प्रीतम मुंडेंनी म्हटलंय। प्रीतम ताई खरं तर मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि 10 वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं। आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं। मी राज्य सांभाळायचे, त्या जिल्हा सांभाळायच्या। ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या। तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे। प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे। लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण माझं जरी लोकसभेचा 10 वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत। त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही आहेत। ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये। त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाही आहे। मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम, खंबीर, प्रगल्भ, अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची काही गरज नाही। प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही। मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे। माझे बंधू धनंजयन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत। त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल।